गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? नक्कीच बरे असाल. तर आज आहे ऋषी पंचमी. आम्हाला आज सर्व लेडीजला उपास आहे, तर तुम्हाला नंतर दाखवू आम्ही कसा ऋषीचा उपास सोडतो. त्या अगोदर लाईक शेअर करायला विसरू नका. आईने आता ऋषी मांडायला घेतले. 7 ऋषी असे मांडतात आणि नैवेद्य पण 7 मांडायचे असतात. ऋषी पंचमीची कथा आता वाचायला सुरुवात होईल. थोड्याच वेळाने सोनू वाचणार आहे, ते पूर्णपणे तुम्ही आता ऐका. गणपती नाचाला दिवस पाहिजे साधक असताना म्हणाले, ब्रह्मदेवाने नाना प्रकारची गोष्टी सांगितली. ती ऐकून सीताश्वर राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्व देवांच्या विषय भगवान ब्रह्मदेवा, तुम्हापासून मी पुष्कळ व्रते ऐकली. आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत कृपया मला सांगा. राजाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, राजा सर्व व्रतात उत्तम आणि सर्व पापांचा नाश करणारे ऋषी पंचमी हे एक. श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ती रजस्वला झाली की पात्राधिकांना स्पर्श केला. पुढे काही कालाने ती साधू स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिचा पती सुमित्र काळाचे स्वाधीन झाला. याप्रमाणे ती उभयंता पती पत्नी मरण पावली व आपल्या कर्माच्या अधीन झाली. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने रजस्वला असताना घरात संपर्क केला. त्या दोषाने ती सुखरीच्या जन्माला गेली आणि सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी तिच्याशी संपर्क केला. या दोषाने तो बैलाचा जन्म पावला. त्याप्रमाणे ती उभयंता स्त्री पुरुष पती पत्नी आपल्या वाईट कर्मामुळे त्याचे जन्म पावली. त्याच्या संपर्क दोषाने त्या उभयंतांना जरी योगिनी प्राप्त झाली तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते. म्हणून उभयंतांनाही पूर्वजन्मात काय केले होते त्याचे स्मरण राहिले होते. आटा विगणाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरा दुर्गौरी तुला चंदनाची उडी आनंद पूजन भावे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देवे. नारायणानि समर्पयामि. अष्टोकेशव राम नारायण घेतलाय ना पुस्तक वाचतो आम्ही. जय. सगळे पाया पडून घ्या आता एक काही. आईचे पाय तुम्ही ऋषींची मिक्स भाजी आणि लाल भाकरी हेच खाऊन उपास सोडायचा असतो. दुसरी कुठलीही भाजी खायची नसते. आता सगळे लेडीज उपवास सोडण्यासाठी जेवायला बसले आहेत. आता आपण मंडे बनवतो.
मंदिर बनवायला घेतलंय. जय किती भेटले? 15 रुपये. जयला मस्त डाव आलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ऋषी पंचमीचा नक्की कमेंट मध्ये सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया. आता त्याला गुड नाईट.